नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा, आज सकाळ सकाळी ना नाश्त्याला पोहे बनवलेले होते। मुलं तर बघा सकाळी ना लवकर शाळा होती म्हणताना बघा डबा घेऊन शाळेला गेले ना। मग नाश्त्याला पोहे बनवल्यानंतर ना बघा इथं दोन आज्यांना नाश्ता करायला बसलेल्या होत्या आणि त्यांच्या सोबतच ना बघा मम्मी, काकू आणि मी आम्ही तिघींनी पण पटकन नाश्ता उरकून घेतला आणि त्याच्यानंतर बघा सगळी घरातली कामं उरकून घेतली। असातला तर बघा आज ना कॉलेजला सुट्टी होती, कारण त्याला दर शनिवार रविवारचं ना कॉलेजला सुट्टी असते म्हणताना तो पण आमच्या सोबत नाश्त्याला बसला। मग ना बघा मम्मीने बाजारातून ना भेंडी आणलेली होती। वेदिका म्हणायला लागली की बघा भेंडी आज मीच चिरणार, म्हणताना मी म्हंटल तूच चिर, म्हणताना बघा इथे भेंडी चिरायला ती बसलेली होती। वेदिकाने बघा भेंडी पण खरंच खूप छान चिरलेली होती, एकदम बारीक बारीक अशी छान चिरलेली होती। मग ना बघा मम्मीने ना चुलीवर तवा ठेवलेला होता आणि त्याच्यातच म्हंटल मग भेंडी भाजून घ्यायची, म्हणताना बघा इथं भेंडी भाजायचं चाललेलं होतं। आपण बघा भेंडी अगोदर भाजून घेतली की नाही, मग नंतर फोडणी दिल्यावर ना 2-3 मिनिटं जर आपण वाफेवर त्याला शिजवलं की 2 ते 3 मिनिटात बघा आपली भेंडी ना लगेच तयार होते। मग त्याच्यानंतर ना बघा भाजतानाच बघा आपण त्याला थोडंसं तेल टाकलं की नाही, मग आपली भेंडी पण लवकर भाजायला मदत होते। बघा आज आपण भेंडी जी बनवायला लागलोय की नाही त्याच्यामध्ये ना मसाला जास्त काही वापरणार नाही, एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण बनवणार आहे। तर बघा आपली भेंडी भाजल्याने आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। मग बघा आता आपण याच्यावर ना कढई ठेवून घेतलेली आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला ना 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल बघा आपलं जरा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला जिरा आणि मोहरी टाकून घ्यायची आहे। मग मोहरी कडाडल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना कांदा टाकून घ्यायचा आहे। मग कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला लगेच ना मिरच्या टाकायच्या आहेत। आपल्या बघा इथं मिरच्या ना परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला टमाटा टाकून घ्यायचा आहे। मग टमाटा पण आपल्याला बघा मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे। टमाटा आपला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बघा हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून झाल्यानंतर ना बघा जरा चमच्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण मगाशी भाजलेली जी भेंडी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। मग ना आपल्याला बघा ती भेंडी ना सगळीकडे असं मिक्स करून घ्यायची आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला बघा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून झाल्यानंतर ना बघा थोडंसं त्याला ना चमच्याने हलवून घ्यायचंय आणि मग आपल्याला ना त्याच्यावर 2 मिनिटासाठी ना झाकणी ठेवून घ्यायची आहे। आपले बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे, तर आपण आता झाकण काढायचं आहे। अगोदर बघा आपण ही भेंडी भाजून घेतलेली होती, म्हणताना बघा ती नंतर फोडणी दिल्यावर ना 2 ते 3 मिनिटात ना आपल्या वाफेवर शिजते। तुम्ही बघू शकता आपली भेंडी अशी मस्त अशी तयार झालेली आहे। काही जण बघा भेंडी बनवताना ना गरम मसाला पण वापरतात, पण आम्ही एकदम सिंपल पद्धतीने आज ही भेंडी बनवलेली आहे। तर तुम्ही पण अशी सिंपल पद्धतीने भेंडी बनवता का? कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।